राधानगरी तालुक्यातील पश्चिम भागात धो धो कोसळणाऱ्या पावसात देशी बेंदूर सण उत्साह, परंपरा आणि भावनिक वातावरणात साजरा झाला। बैलाला कृतज्ञतेची मानवंदना देण्यासाठी शेतकरी, बैलप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले होते। राधानगरी शहरासह तालुक्यातील गावांमध्ये बैलांच्या सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या। आज महाराष्ट्रीय बेंदूर सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला। राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागात बेंदूर सणानिमित्त पहाटेपासूनच शेतकरी आपल्या बैलांच्या सेवेत रमले होते। सकाळी बैलांना स्वच्छ धुवून शेंदूर लावून रंगीबेरंगी झूल, आकर्षक आभूषणं आणि पारंपरिक साज चढवत बैलांना सजवण्यात आलं। पुरणपोळी, हिरवा चारा, गूळ आणि इतर सुग्रास खाद्य भरवून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। शर्यत शौकीन राधानगरीच्या वतीनं आयोजित बैलांच्या भव्य मिरवणुकीत शहरासह परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या सजवलेल्या बैलांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। पावसाच्या सरी अंगावर झेलत ढोल, ताशे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात बैल दिमाखात मार्गक्रमण करत होते। पावसामुळे उत्साह कमी होण्याऐवजी तो अधिकच द्विगुणित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। परंपरेशी नाळ जपणाऱ्या शेतकऱ्यांनी बेंदुराच्या निमित्तानं बैलांप्रती असलेलं प्रेम, जिव्हाळा आणि ऋण व्यक्त करत ग्रामीण संस्कृतीचं जतन केलं। धो धो कोसळणाऱ्या पावसातही माती, माणूस आणि बैल यांच्यातील अतूट नात्याचं भावस्पर्शी दर्शन राधानगरीत पाहायला मिळालं। एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे।